संडेच्या दिवशी सहज मोबाईल हातात घेऊन असा विचार येतो, की आपण मोबाईलचा वापर आता किती वाढलेला आहे. आता खरं पाहिलं तर मोबाईलशिवाय तर आपलं जग नको नाही म्हणल्यासारखंच झालेलं आहे. आपण आपल्या मोबाईलचा वापर किती करतो? 1 तास, 2 तास, 3 तास. हा तुम्ही कधी पाहिलाय का तुमच्या मोबाईलचा जो वॉच टाईम काही जण ॲपमध्ये पाहत असतील, तर त्यांच्या लक्षात येत असेल, की आपण मोबाईल आता किती वेळ पाहतोय. खरं पाहिलं तर आज असेही लोक आहेत, असे विद्यार्थी आहेत, की जे मोबाईलचा वापर 5 ते 6 तासापेक्षा जास्त करत आहेत आणि 6 तास, 7 तास मोबाईलचा वापर केल्याने आपल्यावर त्याचा परिणाम काय होतो, हेही जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता मोबाईल प्रत्येक गोष्टीसाठी लागतोय. सोशल मीडियावरचे रील्स असू द्या, आज जसं क्रिकेट मॅच चालू आहे, क्रिकेट मॅच पाहण्यासाठी मोबाईलवर पाहतोय बरेच जण आणि बऱ्याच गोष्टी काय सर्च करणं असू द्या, ChatGPT यूज करणं असू द्या, बऱ्याचशा गोष्टी ह्या मोबाईलवरच आपण करतोय. त्यामुळे मोबाईल लिमिट करणं हाच एक मोठा प्रॉब्लेम आजकाल झालेला आहे. आणि विशेष करून विद्यार्थ्यांना ज्यांना त्यांचा आत्ताचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मोबाईलचा उपयोग वापर कसा कमी करता येईल ह्याच्याकडे लक्ष देणं खरं गरजेचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे मोबाईलचा वापर आपल्यावर परिणाम कसा करतो. मग तुम्ही ठरवा तुमचा मोबाईलचा वापर किती कमी झाला पाहिजे. सो आजचा व्हिडिओ आपण चालू करूया. पहिली गोष्ट पाहूया, मोबाईलचा 2 गोष्टीवर मेन परिणाम होतो. एक तर मेंदूवर परिणाम आणि दुसरा विल पॉवर आणि कॉन्सन्ट्रेशन, ह्या 2 गोष्टीवरही तेवढाच परिणाम होतो. तर मेंदूवर काय परिणाम होतो, की आपण सततचा प्रकाश मोबाईलचे जे वापरत असतो त्याच्यामुळे आपल्या डोपामाइनवर परिणाम होतो. काय होतं, की आपली कॉन्सन्ट्रेशन आणि सतत जे आपण त्या मोबाईलमध्ये असतो त्याच्यामुळे मेंदूला कॉन्सन्ट्रेशन करण्याला जरा अडचण होऊन जाते. म्हणून जर तुम्ही 10 मिनिटाची जरी 10 सेकंदाची जरी रील पाहत असाल तर तुम्हाला इतर गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं कमी जातं. म्हणजे 10 सेकंदाची रील पाहिली तर तुम्हाला नंतर 10 सेकंदाचा 10 मिनिटाचा चॅप्टरही बोरिंग वाटायला लागतो. एवढं ते मोबाईल आपल्यावर परिणाम करतो. आणि दुसरी गोष्ट काय, तर मोबाईलमुळे काय होतं आहे, की सेल्फ कंट्रोल आणि डिसिप्लिन ह्या 2 गोष्टी नष्ट होऊन जातात. म्हणजे जर तुम्ही एकदा मोबाईल हातात घेतला, 10 मिनटं बघू, 15 मिनटं बघू, 20 मिनटं बघू, असा विचार करता करता कधी तास जातो, कधी 2 तास जातो. म्हणजे डिसिप्लिन, सेल्फ कंट्रोल ह्या दोन्ही गोष्टी नष्ट करायचं काम मोबाईलमुळे होते. तर ह्या 2 गोष्टी प्रॅक्टिकली आणि आता बऱ्याच लोकांच्या ज्या स्टडीमधून बाहेर येत आहे, ज्याच्यामध्ये लक्षात येतं आहे की मोबाईलच्या वापरावर कंट्रोल तर संपतच चालला आहे, त्याचे दुष्परिणाम वाढत आहेत, तरीही त्याच्यावर कंट्रोल ठेवणं हे खूप अशक्य होत चाललेलं आहे. सो त्याच्यावर कंट्रोल कसा आणायचा हा प्रत्येकाचा एक प्रश्न आहे. समोर 2 गोष्टी लक्षात ठेवा. मोबाईलच्या वापरामुळे डोपामाइनवर परिणाम होतो आहे, म्हणजे तुमची कॉन्सन्ट्रेशनची क्षमता कमी होते, चिडचिड अशा गोष्टी वाढत आहेत. त्याचबरोबर सेल्फ कंट्रोल आणि डिसिप्लिन ह्या दोन्ही गोष्टी समाप्त होत आहेत. हे झाले 2 पार्ट. तिसरा पार्ट पुढे बघू. आणि ह्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा परिणाम होतो स्टुडंट लाईफवर ह्याचे एकदम दुष्परिणाम होतात. स्टुडंटची लाईफ ही खरं तर कॉन्सन्ट्रेशनची, एकाग्रता ठेवण्याची आणि बऱ्याच गोष्टी शिकण्याची असते. अशा वेळेस मोबाईलच्या अतिवापरामुळे त्यांना त्याचे रिव्हर्स परिणाम बघायला मिळतात आणि चॅप्टर लक्षात न राहणे, कॉन्सन्ट्रेशन नसणे, या सगळ्या गोष्टी बरोबरच अतिवापरामुळे मुलं एकटी पडायला सुरुवात होतात. त्यांचा मोबाईल हाच मित्र होतो, मित्र दुसरे मिळणे अवघड होऊन जाते. बराच वेळ कॉलेजमध्ये गेल्यानंतरही त्यांच्या हातातून मोबाईल सुटणं, शाळेत कॉलेजमध्ये गेल्यानंतर अवघड होऊन जातं. म्हणून मोबाईलशिवाय राहणं अशक्य झाल्यामुळे इतर गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करणं अवघड होतं. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, की कम्युनिकेशन पूर्णपणे समाप्त होण्याची वेळ होती. म्हणजे मुलं फक्त ते मोबाईलमध्येच असतात. व्हॉट्सअप, ज्या मॅसेजिंग ह्या थ्रू ते एकमेकाशी कनेक्टेड होत आहेत. पण रिअल कम्युनिकेशनने, रिअल संवाद आहे हा त्या मोबाईलच्या वापरामुळे कुठेतरी कमी होत जातो. ही एक तेवढं तथ्य आहे. त्यामुळे अशी मुलं एकटी पडत जातात. सोशल जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, जिथं एकत्र येणं, प्रोजेक्ट करणं, अशा गोष्टीतही मुलं आजकाल
एकत्र दिसत नाही. ते मोबाईल थ्रूच कनेक्टेड आहेत आणि मोबाईलच त्यांना कंट्रोल करतोय. म्हणून स्टुडंट लाईफवर मोबाईलचे खूप मोठे परिणाम होत आहेत. रिझल्ट ओरिएंटेड आउटपुट असू द्या, या सगळ्या गोष्टी त्यांना मुलांना स्टुडंट लाईफमध्ये करणं खूप अवघड होते. म्हणून स्टुडंट लाईफमध्ये ह्या मोबाईलला थोडंसं बाजूला ठेवून आपल्या प्राईम फोकस ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष दिलं आणि बनवण्यात जर वेळ घालवला तर मोबाईल थोडासा मागे पडेल. पण ते सध्या खूप मोठं चॅलेंज आहे आत्ताचं. ते कसं करायचं, खरं तर स्टुडंट बरोबर पालकांनी आणि सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. सो हा झाला तिसरा पॉईंट. आणि ह्या पुढच्या पॉईंटमध्ये तो खूप सिरियस आहे, कारण की हा मोबाईलचा दुष्परिणाम डायरेक्ट करिअरवर इम्पॅक्ट पडत आहे. समजा 2 स्टुडंटचं आपण उदाहरण घेऊ. जो एक स्टुडंट असेल तो 2 ते 3 किंवा 1 तास मोबाईल पाहतो आणि एक विद्यार्थी जो 6 तासापेक्षा जास्त मोबाईल पाहतो. तो दोघांच्या करिअरचा मधला ग्राफ तुम्ही समजू शकता किती वेगळा असेल. पहिल्या स्टुडंटला अर्थातच जास्त ऑपॉर्च्युनिटी मिळतील, जास्त पुढे जाण्याची संधी मिळतील. शिवाय कम्युनिकेशन स्किल असतील, इंटरव्ह्यूला विचारल्या जाणाऱ्या गोष्टी असतील, अशा गोष्टीसाठी पण कम्युनिकेशन स्किल नसल्यामुळे तो तयार होणार नाही. सो डायरेक्ट इम्पॅक्ट होतो आहे तुमच्या करिअरवर. करिअरला मोबाईल ॲडिक्शन खूप धोकादायक ठरत आहे, कारण की तुम्ही तुमच्या स्किलसाठी, तुमच्या ग्रोथसाठी मोबाईलचा वापर करण्यापेक्षा तुम्ही एंटरटेनमेंट पर्पज किंवा आपले जे काय असेल त्याच्यासाठी मोबाईल वापरत असतात. आणि त्याचा परिणाम जो कमी मोबाईल वापरतो तो सक्सेसफुल होतो, आणि जो जास्त मोबाईल वापरतोय त्याचा निम्म्यापेक्षा जास्त वेळ जर मोबाईलवर जात असेल तर त्याला आपल्या ग्रोथसाठी करायला लागणाऱ्या गोष्टी ह्या करायला भेटत नाही. आणि आत्ता जे कारण दिलं जातं आहे करिअरमध्ये असेल किंवा ग्रोथ करण्यासाठी, की वेळच मिळत नाही, कारण की 60% 50% वेळ तर मोबाईलवरच जातो आहे. तर इतर गोष्टीसाठी वेळ मिळणार कधी आणि करिअरची ग्रोथ करणार कधी? आपल्याला बऱ्याच म्हणजे सगळ्यांना, आपण असू किंवा स्टुडंट असू, सगळ्यांनाही करिअर ग्रोथ करण्यासाठी साधनं माहीत नसतात. कारण की मोबाईलच्या दुनियेत आपण अशा जगात फिरत असतो की जिथं ह्या ज्या प्रोडक्टिव्ह गोष्टी आहेत, प्रोडक्टिव्ह देणारे ॲप्स असतील किंवा एज्युकेशनल ॲप्स असतील, इकडे जास्त कोणाचा कल नसतो. एखादा कोर्स शिकण्यासाठी उपयोग होईल असं होत नसतं. स्किलसाठी खरा सगळा वेळ जात असतो तो रील्स, एंटरटेनमेंट या सगळ्यामध्येच आपला जास्तीत जास्त वेळ जातो. त्याच्यामुळे हा एक परिणाम होतो आणि करिअरवर डायरेक्टली इम्पॅक्ट मोबाईल वापराचा होतो. त्यामुळं किती मोबाईलला वेळ द्यायचा हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. हा झाला चौथा पार्ट. नेक्स्ट पॉईंट आहे की मोबाईलचा वापराचा मेंटल हेल्थवर किती परिणाम होतो. तर मोबाईलच्या वापराचा मेंटल हेल्थवर खूप परिणाम होतो. अँझायटी म्हणजे चिंता, हे जसं आपण वापर करतोय तसं आपल्याला ते चिंतेचे भाव यायला सुरुवात होतात. त्याचबरोबर दुसरा पॉईंट येतो ओव्हर थिंकिंग. हे जसं मोबाईल वापरत त्याच्या जगात जात माणूस एका वेगळ्या चक्रात अडकत जातो आणि ओव्हर थिंकिंग करायला लागतो. हा ओव्हर थिंकिंग हा तिसरा परिणाम झाला. त्याच्यानंतर निगेटिव्ह थॉट येणं हे पण मोबाईलच्या वापराने येत होतं. त्याच्यामुळे मोबाईलचा जसा अतिवापर होईल तसे मेंटल हेल्थ पण थोडीशी धोक्यादायक येते. कारण की माणसाला चिडचिडेपणा अशा गोष्टी पण मोबाईलच्या अतिवापरामुळेच होतात. त्यामुळे मोबाईल हा मेंटल हेल्थच्या दृष्टीने तर खूप काय म्हणतात की घातक आहे. त्याच्यामुळे मोबाईलचा अतिवापर आणखी होणारे परिणाम म्हणजे मूड स्विंग होणे, स्लीप पॅटर्न बदलणं, म्हणजे झोप पण माणसाला व्यवस्थित मिळत नाही. कारण बऱ्याच वेळा आपण मोबाईल उशिरापर्यंत पाहत असतो, सकाळी उठल्यानंतर पण मोबाईल पाहतो. तर मूड स्विंग, निगेटिव्ह थॉट, त्याच्यानंतर ओव्हर थिंकिंग, अशा काही 4 ते 5 गोष्टीचा परिणाम डायरेक्टली हेल्थवर होतो. म्हणजे मेंटल हेल्थ असू द्या किंवा ओव्हरऑल हेल्थ असू द्या, सगळ्याला मोबाईलचा अतिवापर हा कारणीभूत आहे. हा खरं तर इन्क्लुडिंग मी, आपण सगळ्यांनाच कदाचित माहीत नसेल की आपण किती मोबाईल वापरतोय आणि त्याचा अतिवापराचा किती तोटा आपल्याला होतोय. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर ॲक्च्युअली कळतंय की मोबाईल अति वापरात आल्यामुळे त्याचे किती डायव्हर्स इफेक्ट होत आहेत. जर खरं तर हे टाळता येणं शक्य आहे का? इफेक्ट जाणवतात.
तर अशा कंडिशनमध्ये मोबाईलपासून दूर कसं राहायचं? आता मोबाईलपासून दूर कसं राहायचं? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अ, म्हणजे उपाय करण्यावरच असतं. काही पॉइंट्स असतील, की जिथं आपण काही वेळ मोबाईल वापरून आपल्या कामाचे समजा एक टाईम टेबल बनवलं आणि त्या काळात मोबाईलला बाजूला ठेवलं, तर खूप छान प्रकारे मोबाईल बाजूला राहील आणि आपले जे वेळ आहे, तो युटिलाइज होईल. त्याचबरोबर रूल बनवलेत. समजा 30 मिनिटं स्टडी करून 5 मिनिटं मोबाईल घेतला, की असे काही छोटे-छोटे प्रयत्न आपण करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं चार्जिंग स्पॉट आहे. घरामध्ये तो जर दूर ठेवला, म्हणजे चार्जिंग करता-करता मोबाईल पण यूज होणार नाही. ज्या जो सध्या पाहायला मिळतंय आणि त्याचबरोबर मोबाईलचा 1 तास वापर झाल्यानंतर त्याला ब्रेक देणं. हे महत्वाचं आहे. काय होतं आणि सगळ्यात मोठा अडथळा काय होतो या सगळ्यात, की आपण एखादं सीरियल बघत असू, एखादं कोणताही शो बघत असू, ते जसं-जसं एक पार्ट झाला, दुसरा पार्ट झाला, अशा करत-करत आपण बघत राहतो आणि ते तास वाढत जातात. मग त्यासाठी अशा गोष्टीच कमी करणं हा सगळ्यात पहिली गोष्ट येते. त्याच जर आता तुम्ही आपले व्हिडिओ जर एज्युकेशनल जरी बघत असाल, तरीही काही थोडे-थोड्या प्रमाणात बघणं त्याच्यावर उपाय असू शकतो. एज्युकेशनल व्हिडिओ तुम्ही बघणं चांगलीच गोष्ट आहे. पण खूप साऱ्या गोष्टी एक अर्धा तास बघितलं, त्याच्यानंतर स्वतःच्या नोट्स काढायला वेळ दिला. तर असा गॅप टाकून बघत राहिलं, तरी खूप चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे चांगल्या असो किंवा वाईट असू द्या, स्क्रीन ही खूप हानिकारक आहे. त्यामुळे सगळ्यांनी विद्यार्थी असो, मोठे असो, सगळ्यांना मोबाईलपासून दूर राहण्याची खूप गरज वाटते. आणि मोबाईलकडे मध्ये आता सगळं काही इन्क्लूड झालंय. जो मोबाईल फक्त कॉलिंगसाठी वापरला जात होता, तो मोबाईल आता ओव्हरऑल सगळ्यांसाठीच म्हणजे कॅमेरा आलाय, त्याच्यानंतर इंटरनेट आलंय. सगळं त्या मोबाईलमध्येच आहे. त्यामुळे तो मोबाईल सोडायचा कसा? हाच सगळ्यात मोठा प्रश्न असतो आणि तो इव्हन म्हणजे सगळ्यांचाच प्रश्न आहे. ह्याच्यातून कुणीही सुटत नाहीत. मग त्याला एकच उपाय आहे, की सेल्फ कंट्रोल आणि स्वयंशिस्तीने जर बाजूला ठेवला, तर हे निगेटिव्ह जे इम्पॅक्ट मी पहिलं ह्याच्यापासून सांगतोय, जे जे म्हणजे सोशल लाईफ समाप्त होणे, त्याच्याबरोबर मेंटल हेल्थवर परिणाम होतं. पण त्याचबरोबर कॉन्सन्ट्रेशन संपणं, त्याच्यावर विल पॉवर संपणं, अशा मूड स्विंग ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील, तर सर्वांनी ह्या गोष्टी करायला हवं. हा व्हिडिओ थोडासा जनरल असला, तरी सगळ्यांसाठी कामाला यावा म्हणूनच बनवलेला आहे. हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.